वात्सल्य, पावित्र्य, प्रतिभा, त्याग आणि समर्पणाचे बुद्धिमंत जिजाऊ महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि संघटनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी शूर तेजस्वी हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन. अवघ्या विश्वातल्या मराठी मनांच्या आणि शिवरायांवरती प्रेम करणाऱ्या विश्वव्यापी जनांच्या हृदयात शौर्य, साहस, ध्येय आणि लोककल्याणाची लक्षावधी दीप चेतवणारा मंगल आणि पवित्र असा उत्सव अथवा शिवजयंती उत्सव राष्ट्रोद्धारकाचा आणि तेजस्वी युवाचा हा या ठिकाणी उत्सव संपन्न होतो आहे. आजच्या या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर VP गायकवाड सर तसेच सर्व सन्माननीय उपप्राचार्य, ज्युनियर विभागाचे सर्व सन्माननीय प्रमुख या सर्वांचं आणि आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय प्राचार्य महोदयांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करावं. श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की प्रथम शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिव छत्रपती शिवाजी महाराज की क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजा योगीरा महाराज भूपती गणपती सुवर्ण श्रीपती या ठिकाणी श्रीफळ वाढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयातील SYBS चे विद्यार्थी हे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या बद्दल आपल्या भाषणातून त्यांच्या कार्यावर प्रकाशभूत टाकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की पुरुष मंडळींनी डायटिंग करावं आणि महिलांनी व्यायाम करावं म्हणजे आपल्याला शरीराचं भाषण ऐकता येईल.
उपस्थित सर्व तरुण व तडफदार शिवभक्तांना माझा सर्वप्रथम नमस्कार. कैलासाच्या तांडवात शिव शंभू जसे नाचले, बघा मराठ्यांच्या मनामध्ये शिवराय गरजले. थाप मारता दुसरी तलवारीची माती, इथेच जोडले मराठी मनाची नाती. स्वराज्याच्या पुरामध्ये धर्माचा एक तळा, इथेच पडलाय शत्रूच्या रक्ताचा हा तळा. अख्ख्या जगाला ओळ वाटेल असा कैवारी, अख्ख्या जगाला ओळ वाटेल असा कैवारी, शत्रूला पाणी पाजून झेंडा फडकवणारा वीर. जिथपर्यंत नजर राहील यांची प्रजा आणि एवढा प्रजेचा एकच राजा, असे माझे शिवराय यांना प्रथम मानाचा मुद्दा करते आणि माझ्या 2 शब्दांना मी सुरुवात करते. अहो म्हणतात ना तलवार तर सर्वांच्याच हातात होती, अहो म्हणतात ना तलवार तर सर्वांच्याच हातात होती, ताकद मात्र फक्त आणि फक्त शिवरायांच्याच मनगटात होती. स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा राजांच्याच मनात होती. आज माझ्या राजाचा एकही मंदिर नाही, पण तरीही या राजाची पूजा कोट्यावधी लोक करतात. त्यांचे सुपुत्र वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे, महाराष्ट्राची आन बाण शान असणारे संभाजी महाराज होते. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि संभाजींच्या पराक्रमाचा साथीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्राकडे जेव्हा जीव देणारे बावळे तयार झाले, शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी मोलाची साथ दिली ती या बावळ्यांनी, आणि याच संधीचं सोनं राजांनी केलं. म्हणूनच म्हणतात ना, असा एक राजा जो वैद्यसाठी जगला, असा एक राजा जो अन्यायाविरुद्ध लढला, असा एक नेता जो लोकहितासाठी जगला, आणि असा एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. राजांनी स्वराज्य निर्माण केलं हा चमत्कार नसून आविष्कार मानावा लागेल. जिजाऊंच्या आणि शहाजी राजांच्या विचारांचे ध्येय राखण्यासाठी जिद्द येण्यासाठी स्फुरण येण्यासाठी आदर्श येण्यासाठी नेतृत्व येण्यासाठी कर्तृत्व आणि कर्तृत्व येण्यासाठी अभिमान हवा, आणि अभिमान येण्यासाठी संस्कृती व परंपरा हवी. व हे सर्व मराठी माणसाला एकाच नावात अनुभवायला मिळते, आणि ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती. असे राजे म्हणूनच त्यांना बघा असं वाटते, आला किती गेले किती उडून गेला बघायला, आले किती गेले किती उडून गेला बघायला, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. शिवरायांचा 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप आणि समर्थ योगी असा उल्लेख संत रामदासांनी केला आहे. त्याचे कारण असं की शिवरायांपूर्वीही अनेक राजे झाले, शिवरायांनंतरही अनेक राजे झाले, पण आदर्श राजा म्हणून आठवतात ते फक्त आणि फक्त शिवराय. काय शिवरायांचा पराक्रम, काय ती स्वतःच्या बद्दलची निष्ठा आणि काय ती जनतेबद्दलचं प्रेम. आज 350 वर्ष होऊन गेली पण तरी शिवाजी हे अक्षर त्रैलोक्याला देखील भरून होतात. आणि आज शिवचरित्र जरी आपण हातात घेतले तरी लाखोदीप प्रज्वलित होतात, तर दिव्य प्रज्वलित व्यक्तिमत्व आहे माझ्या राजाचं. एवढंच त्याचबरोबर एवढीच गर्दी न करता वयाच्या 19 फेब्रुवारी 1821 रोजी त्यांनी शिवनेरीवरती जन्म घेतला. मुघल साम्राज्याची संघर्ष करून आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. यांच्या स्वराज्यात स्त्रियांना अगदी स्वतंत्रता मिळाली, पण आज स्त्रियांना वाढते अत्याचार करतात. असं वाटतं की तीही आज पूर्णतः सुरक्षित नाही. जर शिवराय असते तर तिला निर्बंध लावली असते. असे कृत्य करणाऱ्यांचा हातभार लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी मागे पुढे पाहिले नसते. लोकशाही, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता या सर्वांना न्याय मिळाला असता. असा हा राज्याचा राजा विजयासाठी तलवार चालवून गेला, निधनाच्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनखानी अफजलखानाचा बंगला तोडून गेला, हातात तलवार घेऊन लाखो सैनिकांना लढवून गेला. असा एक मर्द मराठा शिवराय एकला होऊन गेला, शिवराय एकला होऊन गेला. बोलताना काही चुकलं असेल तर ते बदलत घ्या, आणि जे काही चांगलं असेल ते स्मरणात ठेवा. जाता जाता एवढंच म्हणेल, शब्द नाही पडत पडेल अशी काही माणसं असतात, आणि आपलं भाग्य असतं जेव्हा ते आपली असतात. धन्यवाद म्हणणार नाही कारण त्यात वाद असतो, आभार मानणार नाही कारण त्यात वाद असतो. मी आपल्या सर्वांची ऋणी आहे की आपण सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. जय हिंद, जय शिवराय.
शेर नर्सरी त्यानंतर आदरणीय प्राचार्य महोदयांच्या परवानगीने आपण सर्वजण शिवप्रतिमेला वंदन करून बाहेर पडणार आहोत.